या जयंतीचं आयोजन समितीने घेतले होते। आम्ही सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम पार पडला। उत्तमराव जानकर यांचा आज वाढदिवस आहे। त्या उत्साहाच्या भरात ते बोलले असतील। शेवटी तो निर्णय महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष मिळून घेतील। हे जर तर ते प्रश्न आहेत। लोकांची इच्छा असेल तर त्यांच्याशी बोलून त्यांच्यासाठी काम करायचे। आमचे सगळे कार्यकर्ते नवीन आहेत, तरुण आहेत, मी पण नवीन आहे, यात ते बोलून गेले असतील। युगेंद्र पवार आयोजक म्हणून मी एकटा नव्हतो। आपली समिती आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती, त्याचे अध्यक्ष सतीश मामा खोमणे आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम पार पाडला। आज उत्तमराव जानकर आले होते। त्यांनी आपल्या भाषणामध्ये येणाऱ्या विधानसभेला युगेंद्र पवार हे बारामतीचे आमदार होतील आणि मी माळशिरसचा आमदार होईल असं वक्तव्य त्यांनी केलं। कसं बघता या वक्तव्याकडे? काय, आज त्यांचा वाढदिवस होता, त्यांना वाढदिवसाचे खूप शुभेच्छा दिले, पण एक उत्साह असेल त्याच्यामुळे ते बोलून गेले असतील। शेवटी तो निर्णय महाविकास आघाडी, आपले सगळे मित्रपक्ष आणि आदरणीय साहेबांचा आहे। दादा, आता विधानसभा तोंडावर येते आणि सातत्यानं विधानसभेसाठी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून तुमचं नाव पुढे येत आहे। एक युवा चेहरा म्हणून तुम्हाला संधी युवकांकडून मिळावी असं पवार साहेबांकडे लोकांनी पत्र दिलं होतं। तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या विधानसभेत जर पवार साहेबांनी तुम्हाला संधी दिली तर त्या संधीचं सुद्धा तुमच्याकडून केलं जाणार? काय जर तरचे हे प्रश्न आहेत। उद्या जर संधी मिळाली तर आपण तेव्हा बघू, पण लोकांकडून खरं तर ही मागणी आली पाहिजे। जर लोकांची इच्छा असेल तर मग त्यांच्यासाठी आपण पुढं काम करायचं आहे की नाही सगळ्यांशी बोलून आपल्याला ठरवावं लागेल। कशा पद्धतीने तयारी केली आपण? तिकीट मिळालं तर कशा पद्धतीने तयारी केली? तर परत जर तरचे प्रश्न आहेत। उद्या जर तिकीट मिळालं तर आपण बघू। भावी आमदार म्हणून फ्लेक्स घोषणा पण चालू आहे। काय आपले सगळे कार्यकर्ते नवीन दादा, बारामतीमध्ये सगळे नवीन एक रॅली निघाली होती आणि या रॅलीमध्ये पोस्टर सगळ्यांचं आकर्षण ठरत होते। त्यामध्ये भावी आमदार म्हणून तुमचे पोस्टर सगळ्यात जास्त व्हायरल होताना दिसत होते। युवकांनी काय, आमचे सगळे कार्यकर्ते नवीन आहेत, मी पण नवीन आहे, आम्ही सगळे तरुण आहोत, उत्साह पण सगळ्यांमध्ये जास्त आहे। काहीतरी ते बोलून गेले असतील।